जे जुने बुजुर्ग लोक आहेत त्यांना तुम्ही विचारू शकता की ते त्यांची पहिली सोन्याची खरेदी ही कोणत्या भावात केलेली आहे. ते तुम्हाला 100% सांगतील, अहो आम्ही शेकड्यातला भाव पाहिला आहे हो, आज आम्ही लाख रुपये तोळा पाहतो. आपली पुढची पिढी 1.25 लाख 1.5 लाख, तिची पुढची पिढी येणारी 2 लाख पाहणार आहे. तर मला हेच सांगायचं वाटतं की सोन्याची जी व्हॅल्यू आहे ही काळानुरूप फेड न होणारी आहे. इट इज नॉन फेडिंग इन्व्हेस्टमेंट. याचाच अर्थ काय आहे, वाडवडिलांनी पूर्वजांनी जशी ती संपत्ती हस्तांतरित करत येते आपल्यापाशी, कोणी ना कोणी त्याच्यामध्ये खारीचा वाटा हा चढवलेला असतो आणि तो पुढच्या पिढीला दिलेला असतो एक वारसा म्हणून. पण कोणी विचार केलाय का, माझ्या खापर पंजोबांनी, माझ्या आजोबांनी, माझ्या वडिलांनी जो काही वाटा माझ्या वाट्याला येणार आहे किंवा आलेला आहे तो त्या काळामध्ये तेवढाच प्रेशियस होता, आजच्याही काळामध्ये तेवढाच प्रेशियस आहे आणि येणाऱ्या काळामध्ये पण तेवढाच प्रेशियस राहणार आहे.